नमस्कार. अरुंधतीज किचनच्या या टेस्टी आणि क्रिस्पी स्नॅक्ससाठी व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही अरुंधतीज किचनला सबस्क्राईब करा. आता हे खारे शंकरपाळे तुम्ही चहासोबत मुलांना असो, तुम्हाला स्वतःला असो, घाई गडबडीची वेळ असते, सकाळी असो 4 वाजता असतो, पण हे नक्की ट्राय करू शकता कारण हे कमी वेळेत आणि कमी तेलकट होतात. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं 2 वाटे पीठ, अर्धी वाटी रवा, थोडंसं तेल आणि ओवा, मीठ आणि इथे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. आता हे तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही नका घेऊ, पण इथे तिखटपणा असेल तर ते थोडेसे अजून टेस्टी येतात म्हणून मी इथे घेतलेलं आहे. त्यासोबत मी आता पीठ मळण्यासाठी पिठात टाकते रवा आणि त्यानंतर घेतलेलं लाल तिखट आणि हळद. त्यातच आपण टाकूया ओवा. ओवा थोडासा असा हाताने चोळून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला तो असा फुटतो आणि अजूनच टेस्ट वाढते. आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकू. आता याचे प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता हे जे तेल घेतलेलं आहे याचं आपल्याला कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे. म्हणजे या पिठाला आपल्याला कडकडीत मोहन दिल्यानंतर हे आपले शंकरपाळी जे आहे ते खुसखुशीत होते. म्हणजे अगदीच म्हातारी लोकं जरी असली तर त्यांनाही खाता येतील एवढी सॉफ्ट आणि क्रिस्पी म्हणजे ठिसूळ जो. आता हे मोहन आपण यात टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेचच पाणी टाकायचं नाही. हे मोहन चांगलं पिठाला पूर्णपणे लागून द्यायचं. आता हे तेलाचं मोहन टाकल्यानंतर तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगदी कमीच लागेल कारण तेल टाकल्यामुळे पीठ लवकर गोळा होतं. आणि इथे आता पाणी टाकू. गरजेनुसार आपण पाणी टाकत राहणार आहोत. असं हळूवारपणे आपल्याला सगळं पीठ मिक्स करायचं आहे आणि छान घट्टसर आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपलं हे पीठ रेडी होईल आणि आपण याला रेस्टसाठी ठेवणार आहोत. आता ही पीठ आपलं रेडी आहे आणि आपण याला 10 मिनटं साईडला ठेवू. तोपर्यंत आपण तेल तापवून घेऊ. आता इथे आपलं पीठ 10 मिनटं रेस्ट करून झालेलं आहे. मस्त मऊसर आपलं पीठ तयार आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊ. लाटण्याआधी ते छान मळून घ्यायचं आणि मग आपला गोळा तयार झाला की मग लाटायला सुरुवात करायची. आता इथे आपण छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटतोय. तर ही पोळी बरीचशी बारीक अशी लाटा जेणेकरून तुमचे शंकरपाळे कमी तेलकट होतील आणि लवकर तळल्या जातील आणि खुसखुशीत होतील. आणि माझी इथे पोळी लाटून रेडी झाली. आता ह्या फिरकीने मी त्याचे असे लांबसर काप तयार करून घेते. त्याचे जे काठ आहे ते मी काढून टाकते आहे. एक्स्ट्राचे काठ जे आहे म्हणजे तुमचा शंकरपाळ्याचा शेप छान येईल. आता इथे मी उभे काप करून घेते. लगेचच आडवे काप बारीक बारीक करून घेणार आहे. छोट्या साईजमध्ये उभी जे काप आहे ते खूप कमी साईजमध्ये कापा म्हणजे त्याचा आकार छान येईल. आणि आता हे रेडी झालेले शंकरपाळे मी तेल तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून देऊ. आता पहिले जर तुमचं तेल जास्त तापलेलं असेल तर तुम्ही नंतर थोडासा गॅस बंद करा किंवा मंद आचेवर करा आणि मग दुसरा घाणा टाका. म्हणजे तुमचे शंकरपाळे छान मंद आचेवर मीडियम फ्लेमवर छान तळले जातील आणि खूप खुसखुशीत होतील. आता अशा पद्धतीने आपले शंकरपाळे इथे रेडी आहे. आता आपण याला काढून घेऊ.
तेल खूप तापलं गेलं असेल तर तुम्ही गॅस थोड्या वेळ बंद करा आणि मंद आचेवर खारे शंकरपाळे तळू द्या, जेणेकरून तुमचे शंकरपाळे खुसखुशीत होतील. आता इथे मी माझं तेल खूप तापलेलं होतं म्हणून मी इथे गॅस बंद केला, तरीसुद्धा हे छान तळत आहे. तळताना अशी पलटी करत राहा, जेणेकरून तुमचे शंकरपाळे सारख्या रंगावर तळले जातील. एक मिनिट. तळून झालेले शंकरपाळे आपण अशी काढून घेऊ. आपले शंकरपाळे रेडी आहे. खारे शंकरपाळे इतके टेस्टी लागतात आणि इतकी खुसखुशीत होतात. खूप क्रिस्पी झालेले आहे. माझ्या मुलीसाठी मी नेहमीच तयार करत असते आणि याच्या मी ऑर्डरसुद्धा घेत असते. अरुंधतीज किचनच्या या रेसिपीबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याआधी लाईक करा.